बाजारातून आणलेला ताजा पालक बघितला आणि म्हटलं चला आज मस्त असं पालक पनीर बनवूया। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं। त्याच्यामध्ये पालकाची जी भाजी होती नीट करून ठेवलेली ती त्याच्यामध्ये घालून घेतली। आता ती 2-3 मिनटं गरम पाण्यात आपल्याला अशीच वाफवून घ्यायची आहे। जास्त वेळ पण शिजवून घ्यायची नाही ती भाजी। पाण्याला उकळी आली की फक्त 2-3 मिनटं ठेवायचं आणि ती भाजी आपल्याला काढून लगेच घ्यायची आहे। तर हे बघा छान अशी ती भाजी सगळ्या बाजूनी छान अशी वाफरलेली आहे। आता ती काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर हे नॉर्मल पाणी मी घेतलेलं आहे, फ्रीजमधलं गार पाणी वगैरे काही घेतलेलं नाही। तर ही भाजी आपल्याला अशा पद्धतीने गार पाण्यात बुडवून घ्यायची आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची। मी इथं चॉपर मशीनमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी घालायची काही गरज लागत नाही, अशीच ती पेस्ट तयार होते। हे बघा, कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं, बारीक चिरलेला 1 कांदा आणि बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घ्यायचा। ते छान असं मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे परतवून झालं की त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची। त्याचबरोबर इथं अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। आता हे छान असं परतवून घ्यायचं। परतवून झाले की जे आपण पालकची पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची। आता तीही छान अशी परतवून घ्यायची। पालक छान असा परतवून झाला की त्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त पण पातळ पालक पनीर आपल्याला बनवायचं नाही, त्यामुळे अर्धा ग्लास होईल इतकं पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि जे पनीर इथं मी घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे। तर इथं 200 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे, त्याचे पीस घेतलेले आहेत। तुम्ही तळून पण टाकू शकता पनीर, मी तसंच टाकलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला ह्याला 1 वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा मस्त असं पालक पनीर तयार झालेलं आहे, एकदम दाटसर असं। तर पालक पनीर ज्यांना आवडतं त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागतं। वरून थोडंसं किसलेलं पनीर पण टाकायचं म्हणजे छान अशी त्याला चव येते। तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।